तर एक ब्रेकिंग न्यूज आहे। आज केईएम रुग्णालयाचा 100वा वर्धापन दिन आहे। रुग्णालयाच्या वर्धापन दिनी तीनही पक्षाचे नेते मात्र एकत्र येणार आहेत। शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, तर भाजपकडून मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार हे सर्व दिग्गज नेते एकत्र एकाच मंचावर दिसणार आहेत। कल्याण डोंबिवलीत काँग्रेसचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला। आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी ही माहिती दिली। कांचनताई कुलकर्णी यांना गटनेता म्हणून सध्या स्थितीत आम्ही पक्षाच्या वतीनं मान्यता दिलेली आहे। आम्ही या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो की आम्ही काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे आणि याचा गट स्वतंत्र स्थापन झालेला आहे। आम्ही आजपर्यंत कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही याला समर्थन दिलेलं नाही, त्यामुळे काँग्रेस हा एकसंघ आहे। तर नागपूर पालिकेच्या महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत आहे। आरक्षण सोडतीकडे नागपूरकरांचं लक्ष आहे। भाजपचा आज महापौर होण्याची शक्यता आहे। नागपूर पालिकेत भाजपनं 102 जागांवर विजय मिळवलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।